प्रभू श्रीरामांच्या पावन नगरीतनं अयोध्या नगरीतनं मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। घनश्यामहा राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकांचा कुडावा प्रभाते मनी रामचिंतित जावा। आपण सध्या आहोत अयोध्येतल्या काळाराम मंदिरामध्ये। महाराष्ट्रातलं काळाराम मंदिर हे सर्वांना सुपरिचित आहे, पण हे आहे अयोध्येमधलं काळाराम मंदिर। अत्यंत प्राचीन आणि प्रभू श्रीरामांच्या मूळ मूर्ती या मंदिरामध्ये वास करतात, राहतात। राम पंचायतांचं दर्शन आपल्याला इथे घडतं आणि म्हणूनच हे मंदिर खूप महत्त्वपूर्ण आहे, ऐतिहासिक आणि पौराणिक दृष्ट्या सुद्धा। आणि आणखी एक महाराष्ट्राचं कनेक्शन किंवा महाराष्ट्राचं या मंदिरासोबतचं नातं म्हणजे एक मराठी कुटुंब गेली अनेक वर्ष या मंदिरामध्ये व्यवस्थापन पाहते, पूजा अर्चनेचा मान त्यांच्याकडे आहे। देशपांडे गुरुजी आपल्या सोबत आहेत। या मंदिराचा इतिहास काय आहे? राजा विक्रमादित्यानं जे राम मंदिर बांधलेलं होतं त्याच मूळ मूर्ती या मंदिरामध्ये विराजमान आहेत। हा सगळा इतिहास आपण देशपांडे गुरुजींकडनं जाणून घेऊया। नमस्कार, आपलं अगदी मनापासून स्वागत आहे एबीपी माझामध्ये। या मंदिराचं वैशिष्ट्य आणि मूर्तींचं वैशिष्ट्य काय, इतिहास नेमका काय अयोध्येतल्या काळाराम मंदिराचा? हे आपण इथे जे दर्शन घेत आहे हे राम पंचायतन म्हणजे राम, लक्ष्मण, सीता, भरत आणि शत्रुघ्न। आणि या मूळ मूर्तींची स्थापना आजचा जवळजवळ 2000 वर्षापूर्वी उज्जैनचे महाराज विक्रमादित्य झाले। त्यांनी राम जन्मभूमीवरती भव्य आणि दिव्य मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी ह्यांची स्थापना केली होती। आणि हे रामराय तिथे जवळजवळ 1500 वर्ष होते। बाबर बादशहाने आक्रमण केलं त्यावेळेस तिथे एक सिद्धसंत झाले श्यामानंद सरस्वती म्हणून। त्यांना असा आभास झाला की यवनांचं आक्रमण होईल, देव पाडतील, मूर्त्या भंग करतील, देवाचा अवहेर होईल। म्हणून त्या मूर्त्याचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने त्यांनी त्या मूर्त्या नदीच्या डोहात सोडल्या आणि मंदिर मोकळं केलं। मुघलांनी आक्रमण केलं तेव्हा त्यांना मूर्त्या प्राप्त झाल्या, तर त्या मूर्ती ज्या नदीच्या डोहात सोडल्या गेल्या त्या जवळजवळ 220 वर्ष नदीला होते। 1528 ते 1748 पावितो। सन 1748ला एक महाराष्ट्रीयन ब्राह्मण झाले नरसिंहराव मोघे, ते नदीकाठी राहून तपश्चर्या करत होते। तपश्चर्या करीत असताना त्यांना रामाचं दर्शन आणि आदेश झालं आणि दुसऱ्या दिवशी ते आंघोळीला नदीला गेले, तर नदीच्या डोहामध्ये हे पंचायतन त्यांना मिळालं। मूर्त्या प्राप्त होताना प्रथम उद्गार त्यांचा तोंडून निघाला की कायरामजी म्हणाले, म्हणून ते कायराम नावाने विख्यात झाले। असं ह्यांचं नामकरण आता संत सत्पुरुषांनी नामकरण केलं म्हणून गेल्या 250 वर्षापण आपण ह्यांना कायरामजी म्हणतो। तसं ह्यांचं जुनं नाव विष्णुहरी आहे। राम जन्मभूमीला असताना हे विष्णुहरी नावाने पूजित होते, पण इथं आल्यानंतर गेल्या 250 वर्षापासून हे कायरामजी झालेले आहेत। म्हणजे 2000 वर्षांपेक्षाही जुन्या मूर्ती या मंदिरात आपल्याला त्यांचं दर्शन घेता येतं। पंचायतन आहे, राम पंचायतन आहे, तर कुणाचं स्थान कुठे आहे? एका शाळीग्रामामधनं घडवलेल्या मूर्ती। हो, मध्य भागावरती प्रभू रामराय आहेत, त्यांच्या डावीकडे वामांकारूढ सीता आहे, रामाच्या उजवीकडे लक्ष्मण आहेत, एका बाजूला भरत आणि एका बाजूला शत्रुघ्न आहे। रामाच्या डोक्यावर छत्र आहे, छत्राचा दंड लक्ष्मणाच्या हातात आहे, भरताच्या हातात पंखा आहे आणि शत्रुघ्नांच्या हातात चौरी आहे। म्हणजे छत्र चामर दंडता सांगायचं सुद्धा हे दर्शन आहे। असं हे मुख्य आणि दिव्य मूर्ती आहेत आणि रामपंचायतन म्हणून ह्यांना म्हटलं जातं, असं हे दर्शन आहे। या मंदिराची एक आख्यायिका अशी पण सांगितली जाते की इथे मूर्ती पहिल्यांदा प्रतिष्ठापित झाल्या आणि मग मंदिर बांधलं गेलं। तर आपल्याकडनं ह्याच्यावरनं बऱ्याच चर्चा रंगतात की मूर्ती आधी ठेवायची का मंदिर पूर्ण झाल्यावरती आपण मूर्ती प्रतिष्ठापित करायची? हां, असं आहे, प्रत्येक ठिकाणी आधी मंदिरांची स्थापना होते, मग मूर्त्यांची होते। आजच बघून राहिलो आपण रामजन्मीला चाललेलं आहे, त्या ह्याच्यात आपल्याला जायचं नाही आहे। पण इथे रामराय आधी आले, कारण संतांना ज्यांना मूर्त्या प्राप्त झाल्या त्यांनी आणून एका झाडाखालती ठेवल्या होत्या। एक झाड होतं आणि नागेश्वर नाथाचा शेजारी स्थापना कर असं त्यांना आदेश होता, म्हणून त्यांनी नागेश्वरनाथ मंदिराच्या शेजारी त्यावेळेस सांगतात असं इथे झाडं झुडपं होती, एका झाडाखालती मूर्त्या ठेवल्या। लोक आपल्या श्रद्धे भावनेने पाणी वाहत होते आणि मग नंतर हळूहळू मंदिर बांधलं गेलं। तर इथे रामराय आधी आलेत आणि मंदिर नंतर बांधलं गेलं। तर अशाप्रमाणे हे एक ठिकाण आहे, कसं आहे, एकमेव आहे, म्हणून देवाची स्थापना आधीसुद्धा होऊ शकते, कारण रामराय आणि स्वतः आपल्या इच्छेने आलेले आहेत। ही रामाची इच्छा होती, कारण रामाने जे स्वप्न दिलं होतं त्यांना, नागेशन सन्निधौ तत्र इमाम मूर्तींचे योजय तत्रैव, म्हणजे तिथेच
मम सान्निध्यम, माझं सान्निध्य सदा भावतु ते दिता, सदा सर्वदा राहील. त्याप्रमाणे आजही रामाचं सतत सान्निध्य या ठिकाणावरती आहे अशी लोकांची आख्यायिका आहे. आणि आजही इथं दर्शन घेऊन लोक आपल्या अयोध्ये यात्रेची पूर्तता करतात. एक गोष्ट अनेक मी तुम्हाला सांगू इच्छितो, राम जन्मभूमी, त्यात भूमी शब्द लागलेला आहे आजही सुद्धा. त्याला रामजन्म मंदिर म्हणत नाहीत, रामजन्म संस्थान नाही, रामजन्मभूमी. कारण आपण 500 वर्ष त्या भूमीकरता लढाई केली, त्या जागेवरती रामाचा जन्म झाला आहे अशी आपली श्रद्धा, आस्था, भावना त्या ठिकाणाकरता होती. म्हणून गेल्या 500 वर्षापासून आपण सतत त्या ठिकाणाकरता लढत राहिलो, हत्याराची लढाई लढलो, लाखो लोक बळी गेले. त्यानंतर आपलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलं कायद्याचं युग झालं म्हणून कायद्याची लढाई लढलो, लोअर कोर्टपासून सुप्रीम कोर्टपर्यंत गेलो. आज सुप्रीम कोर्टचा निकाल आला आहे आणि सुप्रीम कोर्टचा निकालसुद्धा जागेबद्दल चालला आहे. जागेची मालकी कोणाची आहे, भूमीची मालकी कोणाची आहे. आणि त्याप्रमाणे रामाची, रामललाजीची भूमीची मालकी आहे. म्हणून रामललाजीचं मंदिरचं निर्माण होतं आहे. तो भूमिदर्शन आज पावितो लोकांना भूमिदर्शन तिथे होत होतं आणि दैवतेचं दर्शन इथे होत आहे. हा असा दोघांचा अनोन्याश्रित संबंध आहे. छान हा संबंध तुम्ही सांगितलात. महाराष्ट्रातल्या खूप सिद्धहस्त व्यक्तीसुद्धा या मंदिरामध्ये येऊन गेलेल्या आहेत. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी 3 वेळा अयोध्येला मुक्काम केला असताना या ठिकाणी केलेला आहे. त्यांचा आई गीतामाईंचा देह 1896मध्ये इथे गेलेला आहे. सज्जनगडला श्रीधर महाराज म्हणून झाले, त्यांनी 3 चातुर्मासे केलेले आहेत. वासुदेवानंद सरस्वती त्यांचे शिष्य झाले दीक्षित स्वामी, त्यांनी आश्विनवद्य सप्तमी शके 1849ला इथे समाधी घेतली आहे. त्यावेळेस त्यांनी इथे चातुर्मास केलेला होता. संगीतचे फार मोठे विद्वान विष्णू दिगंबर पळुसकर, त्यांनी इथे 1927मध्ये चातुर्मास केलेलं आहे. आणि आजही महाराष्ट्रातले संत झाले, जे भक्त झाले ते इथे येतात आणि इथं दर्शन घेऊन आपल्या अयोध्ये यात्रेची पूर्तता करतात. म्हणून ह्याचा संबंध महाराष्ट्राशी आहे. आणि मुख्य दैवत त्याची पूजा अर्चा करण्याचा व्यवस्था महाराष्ट्रीयन लोकांच्या हातात आहे. ही आपल्या महाराष्ट्रीय लोकांकरता एक गौरवाचा विषय आहे. अगदी खरं आहे. एक शेवटचा प्रश्न विचारते. आपण खूप वर्षांपासून, म्हणजे आपली पिढीजात परंपरा आहे रामाची सेवा करण्याची. हक्काचं घर मिळालं आहे, मंदिर बनलेलं आहे. काय भावना आहेत? अगदी म्हणजे घटिका समीप आली आहे, खरं तर ती शुभ मुहूर्त जवळ आला आहे स्थापनेचा. ह्याच्याकरता आम्ही सध्या जे लोक आहेत, आमच्या तुमच्या सकट सर्व लोक हे परम भाग्यवान आहोत की शेकडो वर्ष ज्या ठिकाणाकरता लढाई लढली, आज त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला आहे आणि आज त्या ठिकाणी रामललाची स्थापना होऊन आली. ह्याच्यापेक्षा मोठी काही गोष्ट होऊ शकत नाही. आणि आम्ही आपल्या देखात, आपल्या डोळ्यासमोर ही गोष्ट बघतो. कारण हे मंदिर जे बांधलं जाणार आहे ते 1000 वर्षापर्यंत पुढे राहील. पुढच्या पिढीसुद्धा म्हणतील की आमचे आजोबा पंजोबांच्या वेळेला हे मंदिर बांधलं गेलं. म्हणून आम्ही आजची जी पिढी आहे, जे लोक पण इथे उपस्थित आहेत, हजर आहेत, या देशात आहेत, इथं आहेत किंवा नाही आहेत पण या देशात आहेत, ते म्हणू शकतात की आमच्या कार्यकालामध्ये आमच्या आस्थाना ते मंदिर बांधलं गेलं, रामललाची स्थापना झाली. ह्याच्यासारखा मोठा आनंदाचा विषय काही होऊ शकत नाही. आपले मनापासून आभार, धन्यवाद. खूप छान माहिती दिल्याबद्दल. तर अयोध्येमध्ये प्रत्येक पावलावरती आपल्याला राम भेटतो आणि रामाचं मूळ रूप, रामाचं पंचायतन, अत्यंत ऐतिहासिक मूर्ती, अत्यंत पुरातन मूर्ती, याचं दर्शन या अयोध्येतल्या काळाराम मंदिरामध्ये आल्याच्या नंतर आपल्या सर्वांना घडतं. आणि त्याचं अर्थातच महाराष्ट्राशी असलेलं नातं खूपच घट्ट आहे. अयोध्या नगरीतनं, काळाराम मंदिरातनं मी ज्ञानदा कदम आपली रजा घेते. कॅमेरामन प्रशांत मानेसह धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.